श्री स्वामी समर्थ. हरतालिका तीज. महत्व, पूजाविधी आणि शुभ मुहूर्त. हरतालिका तीज हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या पुनर्मिलनाचे प्रतीक आहे. या दिवशी केवळ जल, फळे, फुले आणि बेलपत्र अर्पण केल्यास भगवान शिव सहज प्रसन्न होतात. हरतालिका तीज 2025 शुभ योग आणि मुहूर्त. ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी तृतीय तिथी 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:34 सुरू होईल आणि 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:54 समाप्त होईल. त्यामुळे 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिका तीज साजरी केली जाईल. या दिवशी साध्य योग पहाटेपासून ते दुपारी 12:09 असेल. त्यानंतर शुभयोग सुरू होईल. याशिवाय दिवसभर रवी योगचा संयोग असेल. पूजा करण्यासाठी 3 शुभ मुहूर्त. पहिला, ब्रह्ममुहूर्त, पहाटे 4:27 ते पहाटे 5:12 दुसरा, अभिजित मुहूर्त, सकाळी 11:57 ते दुपारी 12:48 तिसरा, विजय मुहूर्त, दुपारी 2:31 ते दुपारी 3:23 या शुभ काळात तुम्ही शिव परिवाराची पूजा करू शकता. पूजा साहित्य. पूजेसाठी पंचामृत, मिठाई, फळे, फुले, नारळ, कापूर, कुमकुम, सुपारी, सिंदूर, अबीर, चंदन, लाकडी चौरंग, पितळेचा कलश, तूप, गूळ, विविध प्रकारची पाने आणि इतर वस्तू वापरल्या जातात. पूजा विधी. प्रथम, चौरंगावर लाल रंगाचे स्वच्छ कापड पसरा. त्यावर मातीपासून बनवलेली भगवान शिव, देवी पार्वती आणि गणेशजींची मूर्ती ठेवा आणि त्यांना वस्त्रे परिधान करा. शिव, पार्वती आणि गणेशजींना तिलक लावा. भगवान शिवाला शमीची फुले आणि देवी पार्वतीला 16 शृंगाराच्या वस्तू अर्पण करा. धूप, चंदन, फळे, मिठाई, पान, सुपारी, नारळ आणि बेलपत्र अर्पण करा. स्वच्छ कलशामध्ये जल आणि आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा. गणेशजींना मोदकाचा नैवेद्य दाखवा आणि दुर्वा अर्पण करा. असे मानले जाते की यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात. यानंतर हरतालिका तीजची व्रत कथा ऐका किंवा वाचा. शेवटी भगवान शिव, देवी पार्वती आणि गणेशजींची आरती करा. सर्वात शेवटी सर्वांना प्रसाद वाटून सुख समृद्धीची कामना करा. हरतालिका व्रताचे कठोर नियम. व्रत सुरू होण्यापूर्वीच अन्न आणि पाणी सोडले जाते. सूर्योदयानंतर नित्यकर्म करून पूजेला सुरुवात होते. मान्यतेनुसार विवाहित किंवा अविवाहित महिला एकदा हे व्रत सुरू केल्यास त्यांना आयुष्यभर हे व्रत पाळावे लागते. जर महिला आजारी असेल तर तिचा पती किंवा दुसरी महिला हे व्रत ठेवू शकते. या व्रतादरम्यान महिलांना रात्रभर जागरण करून भजन, कीर्तन किंवा जप करावा लागतो. मातीपासून बनवलेल्या शिवलिंगाची रात्री पूजा केली जाते. या व्रतामध्ये हरतालिका तीजची कथा ऐकणे आवश्यक आहे. कथेविना हे व्रत अपूर्ण मानले जाते. श्री स्वामी समर्थ. कहाणी हरतालिकेची. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते व्रत ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. हरतालिका कहाणी ऐका पुढे. दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस.
इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वंध्या होतात. दरिद्र येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी. देवा ब्राह्मणांचे द्वारी, गायीचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.